ना, म्हणजे फक्त फ्री एक्सपान्शन एक टॉपिक राहील, सायक्लिक प्रोसेस संपलं, जवळपास फिनिश्ड. सो मी ते गिवन सांगतो बघ तुम्हाला काय काय होतं. वन आयडियल गॅस इक्वेशन होता, व्हॉल्यूम दिला होता तुम्हाला 1 लिटर. प्रोसेस इज अन adiabatically compressed process and its compressed and its volume, final volume is 1/15th of the initial volume. Then its initial pressure and temperature given 1 bar pressure and 27 degrees Celsius respectively, and given CV for ideal gas equation. CV तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे मोलर स्पेसिफिक at constant volume तुमच्याकडे प्रेझेंट आहे 20.8 जूल मोल पर केल्विन. गॅमा दिलेला आहे 1.4. कॅल्क्युलेट करायचं होतं फायनल प्रेशर, आपण ते काढलं होतं पीव्ही रेस टू गॅमाच्या इक्वेशन वर. ओके, पीव्ही रेस टू गॅमा त्या इक्वेशन वर आपण काढलं होतं फायनल प्रेशर इज इक्वल टू इनिशियल प्रेशर इंटू व्ही इनिशियल अपॉन व्ही फायनल रेस टू गॅमा. हे ॲडियाबॅटिक प्रोसेसचं स्टँडर्ड इक्वेशन वरनं आपण काढलं होतं. त्याचा आलं होतं आपला आन्सर 44.8 इंटू 10⁵ पास्कल. ओके, त्याला लॉगॅरिथम वापरून काढावं लागेल. लॉगॅरिथमचा प्रॉब्लेम असेल तर मी सेपरेट लेक्चर कंडक्ट करेल वाटलं तर. सो आपण नेक्स्ट टॉपिक कडे जाऊ. आपल्या आले असतील सर्व तर. टू कॅल्क्युलेट द वर्क डन. आता वर्क डनचे मी तुम्हाला दोन फॉर्म्युले सांगितले होते, एक इन द फॉर्म ऑफ टेम्परेचर आणि एक इन द फॉर्म ऑफ व्हॉल्यूम. सो तुम्हाला काय दिलंय त्याच्यावरून ते डिस्कस करायचं. ओके, आता या क्वेश्चन मध्ये तुम्ही पहा, तुम्हाला वर्क डनचे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायला सांगितले होते. आवाज येतोय प्रत्येकाला? येतोय. हॅलो. हो सर. अच्छा, बाकीचे आले नाही, मेसेज पोहोचला नाही का? पोहोचला सर. अच्छा, सुट्ट्या मारतात. हे बा, तर वरचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. वन फॉर्म्युला इन फॉर्म ऑफ टेम्परेचर आहे, दुसरा फॉर्म्युला इन फॉर्म ऑफ व्हॉल्यूम आहे. सो टेम्परेचरचा फॉर्म्युला जेव्हा टेम्परेचर दोनही गिव्हन असतील तेव्हा वापरायचा, आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला जेव्हा व्हॉल्यूम गिव्हन असेल तेव्हा वापरायचा. आपल्याला क्वेश्चन मध्ये व्हॉल्यूम दिलेलं आहे पण गिव्हन, म्हणजे तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इनिशियल व्हॉल्यूम 1 लिटर आहे आणि फायनल व्हॉल्यूम म्हणजे हा व्ही इनिशियल आहे आणि व्ही फायनल काय असणार मग 1/15 त्याच्या ना, म्हणजे 1/15 लिटर. बरोबर की नाही? हो. हा, मग या क्वेश्चन मध्ये गिव्हन तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला गेल्याने आपण इथं कुठला फॉर्म्युला यूज करणार वर्क डन काढण्यासाठी? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज करणार. समजलं का? हो. हा, समजा या क्वेश्चन मध्ये व्हॉल्यूम दिलेला नसता, समजा फायनल व्हॉल्यूम, आणि तुम्हाला टेम्परेचर, इनिशियल टेम्परेचर त्यांनी दिले 27 डिग्री सेल्सिअस, बट फायनल टेम्परेचर बद्दल तो काही बोलला नाही. समजा फायनल टेम्परेचर दिलेलं असलं असतं तर आपण टेम्परेचर फॉर्म्युला यूज केला असता. ओके, म्हणजे टेम्परेचर मध्ये असलेला. मग आता आपण हा वर्कचा फॉर्म्युला आपला पार्ट असतो ॲडियाबॅटिक प्रोसेसचा. पी फायनल मायनस व्हॉल्यूम फायनल प्लस पी इनिशियल व्हॉल्यूम इनिशियल डिवाइडेड बाय 1 मायनस गॅमा. क्लिअर? हा वर्कचा फॉर्म्युला आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेस मधल्या वर्कचा फॉर्म्युला. याच्यामध्ये फायनल किती असणार, त्याचं व्हॉल्यूम फायनल किती असणार, पी इनिशियल किती असणार, व्हॉल्यूम इनिशियल किती असणार आणि गॅमा किती असणार हे माहिती पाहिजे. आता याच्यातलं आपल्याला काय काय माहिती डिस्कस करा. तुम्हाला पी फायनल माहिती आहे कारण तो तुम्ही आताच काढला. हा, आधीच्या क्वेश्चन मध्ये काढला ना पी फायनल, फायनल प्रेशर. ओके, हॅलो, ओके ना? व्ही फायनल तुम्हाला माहिती आहे कारण क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 1/15 असतो तो इनिशियल व्हॉल्यूमचा, म्हणजे फायनल व्हॉल्यूम हा 15 पार्ट असतो इनिशियल व्हॉल्यूमचा. त्याचा आपल्याला माहिती आहे, इनिशियल व्हॉल्यूमचा दिलेलाच आहे. इनिशियल प्रेशर सुद्धा दिलेलंच आहे, गॅमा सुद्धा दिलेलाच आहे. मग फक्त निघेल की नाही वर्क डन, कारण बाकी सगळं तर दिलंय आपल्याला. समजलं? मग हा फॉर्म्युला यूज करणार मी आणि याच्यामध्ये बस फक्त कॅल्क्युलेशन करणार. आता मी सगळ्या व्हॅल्यू का सबस्टिट्यूट केलं इथं, हे दिसत असेल बघा तुम्हाला. हे सर्व सबस्टिट्यूट केलं आणि याच्यातनं त्यांनी काय केलं माहिती का, याने पी फायनलची जी व्हॅल्यू टाकली, म्हणजे पी फायनल घेताना त्याच्यातनं त्यांनी म्हणजे हा पी आय इकडे डिवाइडला केला. आता त्यांनी काय केलं याच्यामधनं, हे थोडंसं रिअरेंज केलं याला. का रिअरेंज केलंय त्याची काही गरज नव्हती, फालतू फुगड मध्ये रिअरेंज केलंय, कारण पी फायनल आपल्याकडे आहे ना,
काय केलं इथं? काहीतरी गडबडच केली न्यूमेरिकल मध्ये. तुम्ही काय करा, सिम्पली त्याच्या नादी लागू नका, तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ओके, ते विनायकरण कॉम्प्लीट करून ठेवले. पी फायनल जो तुम्हाला भेटलाय हा P4 44 10⁵ पास्कल. हा पी फायनल आहे तुमचा. पी व्हॉल्यूम फायनल जो तुमचा आहे तुमचा 1/15 आहे व्हॉल्यूम फायनल, म्हणजे त्याला पहा असं असं डील करा. पी फायनल जो दिला हा 44.8 पास्कल. व्ही फायनल ते आता लिहावं लागेल इथं. मेट्रिक क्यूब मध्ये आहेच कन्वर्ट केलेलं. वन मिनिट. मला ते स्टेटमेंट लिहू द्या, मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवतो. आता याने काहीतरी इथं फायनल वगैरेला क्रिएट केलाय. पीएफ का घेतला इथं, पी आय एक काम करा, हे इथं रॉंग झालंय काहीतरी असं, हे मिस करा तुमच्या ह्याच्यातनं, काढा ते म्हटलेले काय लिहिलंय इथं. आता ठीक आहे, आता ठीक आहे. हे एक्स्ट्राचं काहीतरी टाकलंय त्यांनी इथं, याचं काही गरज नाही इथं. ओके, चुकून प्रिंट मिस्टेक झालेली ती, समजलं का? हो. हॅलो, हा काढून टाका ते वेस्टेज ऑफ मटेरियल आहे ते फुकटमध्ये, त्याची गरज नाही गरज नाही, उगाच दिलंय ते. फायनल मायनस इनिशियल मायनस फायनल दिलंय. गामा -1 ठीक आहे. पीएफ व्हीएफ मायनस पीआय व्हीआय, पीएफ व्हीआय मायनस फायनल मायनस फायनल. काहीतरी गडबड केली इथं, तुम्ही हा फॉर्म्युलाच करेक्ट करा, हे कॅन्सल करा इथं. ओके, आणि एक करेक्शन फक्त करू द्या की वर्क कसं भेटतं त्याच्यानुसार फॉर्म्युला पण चेंज होतो. हे तर तुम्ही चुकीचंच आहे, ते काढूनच टाकायचं बुक मधनं. तुझ्या बुक मध्ये प्रिंट मिस्टेक जास्त असल्यामुळे प्रॉब्लेम खूप जास्त क्रिएट होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, या ठिकाणी वर्क पॉझिटिव्ह होणार आहे का निगेटिव्ह होणार आहे या पर्टिक्युलर केसमध्ये, या न्यूमेरिकल मध्ये वर्क कसं आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. अरे निगेटिव्ह. काल सांगितलं नाही का मी, कॉम्प्रेस झालं. कॉम्प्रेस करायचंय म्हणजे काय, सिस्टीमवर तुला वर्क करावं लागेल कॉम्प्रेस करण्यासाठी, बरोबर की नाही? हो सर. अरे कुठलीही गोष्ट दाबायला आपल्याला काम करावं लागतं ना दाबण्यासाठी. आता स्पंज आहे, त्याला दाबावं लागतं ना आपल्याला, म्हणजे आपण त्याच्यावर आपण केलं, त्याला दाबलं. मग जेव्हा गोष्ट कॉम्प्रेस होते, जेव्हा हा वर्ड कॉम्प्रेस येणार तेव्हा ते निगेटिव्हच वर्क असतं कधी पण, लक्षात ठेवा. आणि जर इथं चुकता वर्ड असा आला एक्सपान्शन झालं तर ते वर्क पॉझिटिव्ह असतं, कारण ते रिलीज करते वर्कला. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं एक्सपान्शन होणं म्हणजे काय, ते फुगणं म्हणजे बाहेर निघणं. ते बाहेर निघतं तेव्हा ते दुसऱ्याला वर्क करायला लावतं, दुसऱ्याला देतं ते, म्हणजे बाहेरच्याला वर्क भेटणार, त्याच्यावर करायची गरज नाही पडली, त्यांनी दिलं. आलं का लक्षात? हे समजलं का? हो सर. हा, मग लक्षात ठेवा, फॉर्म्युला घेताना आपण मॅग्निट्यूड घेतो ना कधी पण, तेव्हा जे तुम्हाला वर्क भेटतं ना ते निगेटिव्ह भेटणार आहे इथं. आता याच्यामध्ये सिरियसली हा फॅक्टर जो आहे ना, तुमचं इनिशियल मायनस फायनल करावं लागतं ते असं.
मग ते पॉझिटिव्ह वरचे व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह घेण्यासाठी घेतात तसं ते, पण ऍक्च्युअली तो फॉर्म्युला फायनल मायनस इनिशियल असला पाहिजे. कॉम्प्रेस केलंय ना, काहीतरी बेकार गडबड केली इथं. फायनल मायनस इनिशियल वाट फायनल मायनस इनिशियल केल्यावरच ते मायनस येणार. मग इथं इनिशियल मायनस फायनल केलं. वाय निगेटिव्ह जाऊ दे, ते आपणच करून बघू. तुमचं काही खरं नाही ते. आपल्याकडे प्रेशर वगैरे काय आहे? फायनल प्रेशर आहे आपलं पी फायनल दिलंय आपल्याला 44.8 इंटू 10⁵ पास्कल. ओके. व्हॉल्यूम फायनल आहे आपला 1/15 लिटर, त्याला मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्याच्यानंतर पी इनिशियल होता आपल्याकडे, इनिशियल प्रेशर किती होतं? 1.01 इंटू 10⁵ पास्कल. ओके. आणि गॅमाची व्हॅल्यू दिली होती आपल्याला 1.4. काय उरलं? बस झालं. हा पहा, जो आपला जो फॉर्म्युला असतो तिथं त्या बुक मध्ये जरा प्रॉब्लेम झालेले आहे भरपूर. सो मी इथं तुम्हाला मी वरचा फॉर्म्युला असतो पी फायनल व्हॉल्यूम फायनल मायनस पी इनिशियल व्हॉल्यूम इनिशियल डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा. क्लिअर? हो. हा तुमच्या वरचा फॉर्म्युला आहे, तुम्ही यालाच फॉलो करा, अजिबात काही करायचं नाही दुसरं. हो. सो वरच्या फॉर्म्युल्यामध्ये पहा काय येणार. त्या फॉर्म्युल्यात येणार पी फायनल मायनस व्ही फायनल. पी फायनल म्हणजे ते लास्टचं प्रेशर असतं, म्हणजे ते येणार 44.8 10⁵ पास्कल इंटू कॉम्प्रेस्ड व्हॉल्यूम. कॉम्प्रेस्ड व्हॉल्यूम म्हणजे काय असतो? सुरुवातीच्या व्हॉल्यूमच्या 1/15 पार्ट. आता सुरुवातीचा व्हॉल्यूम होता 1 इंटू 10⁻³ आता 1 इंटू 10⁻³ का बरं लिहिला मी? हा फायनल व्हॉल्यूम असा का बरं लिहिला? कोण सांगेल? हा फायनल व्हॉल्यूम आहे ना, असा का लिहिला? कोण सांगेल? हॅलो, अरे सोपं आहे ना. तुमचा फायनल व्हॉल्यूम हा इनिशियल व्हॉल्यूमच्या 1/15 होता की नाही? म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम डिवाइड बाय 15 करायचं, तुम्हाला काय भेटतो? फायनल व्हॉल्यूम भेटतो. हे डाऊट विचार. हॅलो, क्वेश्चन मध्ये दिलंय ना ते. हॅलो, आवाज येत नाही का? हो सर येतोय. हा, हे दिलंय ना क्वेश्चन मध्ये. अरे क्वेश्चन मध्ये दिलंय का नाही ते? हो सर दिलाय. हा, मग आता हे व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम लिटर मध्ये दिलाय की नाही? लिटर मध्ये. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का की 1000 लिटर म्हणजे 1 मीटर क्यूब असतं. आपले कॅल्क्युलेशन कशात पाहिजे? मीटर क्यूब मध्ये. 1000 डिवाइड मध्ये, याचा अर्थ मी 10⁻³ नाही लिहिणार का त्याला? हो. चालेल ना सर? मग हे आन्सर कशात आलंय आता? हो मीटर सर. क्यूब मध्ये आलंय ना. हो. हा, लिटर मधलं मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट केलं. मी तुम्हाला सांगितलं होतं मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करण्याचं कन्व्हर्जन करून दाखवलं तुम्ही त्या दिवशी. मग ते कन्व्हर्जन जे होतं ते कन्व्हर्जन लक्षात ठेवायचं. 1000 लिटर म्हणजे 1 मीटर क्यूब, म्हणजे याचा अर्थ असतो 1 इंटू 10⁻³ 1000 खालचे. जाऊ दे, ते मला स्क्रीन याच्यामध्येच ओपन करावं लागेल. आता समजेल तुम्हाला. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? 1000 लिटर
म्हणजे काय असतं 1 मीटर क्यूब. आणि डाऊट? हम्म. मग तुम्हाला 1 लिटर दिलंय की नाही त्याने व्हॅल्यू. 1 लिटरची व्हॅल्यू कशी असेल? हे घेऊन जायचं इकडे, बरोबर की नाही. मग 1 लिटरची व्हॅल्यू काय? 1 मीटर क्यूब डिवाइड बाय 1000. आणि डाऊट? नाही. हा. मग आता 1 लिटरची व्हॅल्यू म्हणजे काय होईल? मी असं लिहू शकतो का 1000 ला 10⁻³ वरती 1 × 10⁻³ मीटर क्यूब. चालेल असं लिहिलेलं. हो मग तेच लिहिलं फक्त हो सर. तिथं, दुसरं काही केलेलं नाही. सो हा हिशोब केलाय मी तिथं. आता ते फॉर्म्युल्यामध्ये पहा, ते आपला जो काय वर्कचा फॉर्म्युला होता, तो वर्कचा फॉर्म्युला होता पी फायनल, पी व्हॉल्यूम फायनल मायनस पी इनिशियल व्हॉल्यूम इनिशियल डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा. आता व्हॅल्यू टाका त्याच्यात. पी फायनल आपण टाकलं होतं पहा, काहीतरी 44.8 × 10⁵ पास्कल इंटू हे झालं पी फायनल, फायनल प्रेशर. आणि फायनल व्हॉल्यूम आताच लिहिला पहा आम्ही 1 × 10⁻³ मीटर क्यूब मध्ये डिवायडेड बाय 15, कारण तो फायनल व्हॉल्यूम होता इनिशियल व्हॉल्यूमच्या डिवाइड बाय 15. समजलं? हो. समजलं का? हॅलो सर. हा. सर तो इथं खाली फॉर्म्युला वेगळा दिलाय आणि वरती वेगळाच दिलाय. तोच तर मॅटर झालाय त्या बुक मध्ये. त्या बुकचा प्रॉब्लेम काय झालाय की ते बुक काहीही प्रिंट करून दिले त्याने तिथं. मग ते बिलकुल कन्फ्युज होत आहे, तिथं काहीच समजत नाही काय करतायत. आणि ते मूर्खपणासारखं कुठं काहीही दिलंय, काहीही करून दिलंय, ते त्याच्या नादी लागू नका तुम्ही. मी इकडे लक्ष द्या. हम्म. ओके. त्याच्यामुळे ते इकडे लिहितोय ना मी, त्या बुक मधलं शिकवलं नसतं का नाही तर. हो मग इकडे पहा, हे -3 आहे लक्षात ठेवा. -3 आहे. हा 10⁻³ आहे. हा झाला ही सुरुवातीची केस. मग आता पुन्हा आपण मायनस करतो. मग त्यानंतर पी इनिशियल आणि व्ही इनिशियल. मग पी इनिशियल म्हणजे काय? सुरुवातीचं प्रेशर. म्हणजे ते काय होतं 1.01 असं काहीतरी असेल, आणि 10⁵ पास्कल हे इनिशियल प्रेशर होतं. ओके. आणि त्याला मल्टिप्लाय बाय इनिशियल व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम म्हणजे काय? हा 1 × 10⁻³ आणि डाऊट? नाही. इथपर्यंत समजलं का प्रत्येकाला? हो सर. आणि मग खाली काय होतं? खाली होता 1 मायनस गॅमा म्हणजे 1.4. क्लिअर? हो बस आता याला सॉल्व्ह करा. आता याला सिम्प्लिफाय करणार तर तुम्हाला बरोबर आन्सर भेटेल. काही गडबड करायची गरज नाहीये. ओके. आता काढा पहा. आता हे 1 - 1.4 म्हणजे काय असते याचा आन्सर? हे खालच्याचा आन्सर येणार काय? इथं 0.4 पण 0.4. मायनस मायनस 0.4 येईल ना. हा. आणि वरचा हो आन्सर प्लस येईल. वरचा आन्सर प्लस येईल, खाली मायनस येईल. हा खालचा मायनस वरच्याला भेटून जाईल. आता स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करतो पहा. आता इथं काय होणार आहे? हा 10⁻³ आहे. हा 10⁻³ आणि हा 10⁵. या दोघांचं कॅल्क्युलेशन शॉर्ट होऊन काय होऊन जाईल ते? हा 10⁵ कॅन्सल होईल, हा 10⁻³ पण कॅन्सल होईल, आणि हा 1 पण जाईल. हा फक्त 15 उरेल खाली, बरोबर. आणि 10⁻². इथं 10⁻² उरणार नाही, 5 उरेल ना. 10⁻² उरणार फक्त. हा मायनस नाही प्लस. 10⁻² उरणार. का बरं 10⁻² हो. उरलं? ते +2 येते, 5 - +2. 3. हा 5 - 3, 5 प्लस होता आणि 3 मायनस होता. सो 5 - 3 हाऊ मच? 2. सो 10⁻² याचा अर्थ असतो 100. आता हा 10⁻² जर का मी याला दिला तर याचं काय होईल? हा पॉईंट 2 डिजिट इकडे सरकेल की नाही राईटला. हो हो. मग हा 2 डिजिट इकडे सरकवा. 10⁻² याच्यात जाणार. 4480. हा, मग तुम्हाला हा पॉईंट इथला गायब होईल आणि तुम्हाला इथं असं भेटेल. समजलं हो का प्रत्येकाला? हॅलो. हो सर समजतंय. हो सर. आणि मग आता या 15 ला याला डिवाइड करा. मग आता डिवाइड केलं तर 5 ने डिवाइड होईल पहा. 5 1 जा 5 3 जा 15. इथं 5 8 जा 40. ओके. आणि मग पुन्हा 4 उरणार, 48 5 होईल. 9 5 जा 9 जा 45. आणि मग पुन्हा 2, पुन्हा 3 उरणार, 3. मग पुन्हा 30. 5 6 जा 5 30. 6 जा 30. ओके. त्याला 3 ने काही डिवाइड होत नाही. करायचं असेल तर करून घ्या, नाही तर राहू द्या.
ते करून टाका. 3 1 जा 3, 3 2 जा 6, मग त्यानंतर 3 किती उरले? 1 नाही 2 उरले ना, 29 झाले ते. 3 सो 9 चा 9 जा 27. आणि मग पुन्हा 3 पुन्हा 2 उरणार 26 होतील. 3 3 8 8 जा, 24. मग पुन्हा पॉईंट येणार, 24. पुन्हा 2 उरणार, पुन्हा 20 झाले. 3 6 जा 18 अँड सो ऑन समजा. मग पुन्हा 2 उरणार, पुन्हा 3 6 जा 18. म्हणजे असं काहीतरी आन्सर भेटेल तुम्हाला. 3 ने डिवाइड केल्यावर भेटणार आन्सर सर ते राउंडिंग ऑफ 7 समजा. 2.928.7. 298.7 करून शकता आपण. 0.7. म्हणजे इकडे लक्ष द्या पहा, भेटते समजते तुम्हाला मी काय करतोय ते. आता हे एवढं सगळं डिव्हिजन झालं आणि त्याच्या बदल्या फक्त एवढा आन्सर भेटला. बाकीच्यांना समजतंय का? समजतंय का? हो सर कळतं. हा, आता हे एवढा आन्सर भेटला आपल्याला आणि हे इथं 1 into 1 into 1 आहे सगळं. त्याला काय समजा आता हे 10⁻²² आणि हे 10⁻³ आता याच्यामधनं हे कॅन्सल होऊन 10⁻² उरणार. करेक्ट? हो. याचा अर्थ असतो आणि समजा 100 101. म्हणजे हे निघले इथून 101. निघलं. हा, मग हे इथनं हा 1 1 मल्टिप्लाइड आहे, त्याचा काही फरक पडत नाही. हा एक पॉईंट इथनं निघणार आणि तो 10⁻² चा इकडे शिफ्ट होणार. म्हणजे इथं असेल ते, म्हणजे तुमचा आन्सर झाला 101. मग हे 298.66 मधनं 101 मायनस होतील. मग त्याचा आन्सर येणार जे काही येईल. मग काय येईल? दोघांची मायनस करा बरं. दोघांची मायनस किती येते? 298.7 घेऊन टाका त्याला अप्रॉक्सिमेटली इथं. ओके, आणि मायनस 101.0 म्हणजे 7 मायनस 0 0 येईल. 8 मायनस 1 सर 197.66. हा, म्हणजे 197.66. ठीक आहे, 6 काय अडचण नाही. 7 घेऊन टाका अप्रॉक्सिमेटली, काय अडचण नसते. ओके, सो 7 घेऊन टाका. 197.6 197.7 असं झालं समजा टोटल मिळून. ओके, यांचे मायनस 197.7 आणि डाऊट इथपर्यंत. आणि हे खाली काय उरलेलं आहे? मायनस 0.4. करेक्ट? करेक्ट ना? हॅलो. हा, मग आता हा खालचा एक पॉईंट काढा, वरचा एक पॉईंट काढा, म्हणजे दोघे पॉईंट कॅन्सल होऊन जातील. म्हणजे काय होईल? हा इथला एक पॉईंट जाईल, वरचा पण एक पॉईंट जाईल, म्हणजे एक डिजिट नंतर. आलं का लक्षात? म्हणजे हा 0 पण गेला समजा. -4 उरले मग खाली फक्त, आणि वरती काय उरलं? 1977. क्लिअर? पुन्हा सांगू? कळालं. ज्यांना अडचण असेल त्यांनी बोला. हे पहा, मी काय करतो, पॉईंट कसे हटवतो? खालच्या एक डिजिट नंतर पॉईंट होता म्हणून मी वरती 10 देतो, आणि वरचा एक डिजिट नंतर पॉईंट होता म्हणून खाली 10 देतो. हा 10 10 गेट कॅन्सल, हा पॉईंट संपून जाईल इकडे शिफ्ट. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन असं होईल, हा 10 10 तर कॅन्सलच होणार आहे. हा 7 चा हा पॉईंट इकडे जाऊन हा जो पॉईंट आला हा इथे येऊन जाईल, आणि हा 4 चा हा पुढचा 0 आणि हा पॉईंट निघून जाईल, फक्त -4 उरणार. समजलं? समजलं का? हो आणि मग आता 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4. 4 ने डिवाइड केलं तर आन्सर काय भेटेल? 4 4 जा 16. सर किती उरले? मायनस 49.25 येत आहे. -49.25 असं येतं का? नाही, सॉरी, मायनस 494. 94. ठीक आहे, करतो ना मी. 494. ठीक आहे, लक्ष द्या. 4 जा 16, किती उरले? 3 राहिले. मग 3 वरती पुढचा 37 येणार. मग 4 किती जा? 4 9 जा 36. मग 1 उरणार. 1 वरती हा पुढचा 7 येणार, म्हणजे 17 झाले. मग 4 4 जा 16, बरोबर. मग पुन्हा पॉईंट येणार, मग 1 उरणार, मग 10 होणार. 4 जा 10.
म्हणजे जवळपास 494.2 असा आन्सर येईल याचं डिव्हिजन. हो. समजलं? हो सर. इथपर्यंत क्लिअर प्रत्येकाला? हो. खाली 1 राहील समजा 4 ने डिवाइड केल्यानंतर. मग आता हा फक्त मायनसच उरला की नाही? आता वरचा प्लस आणि खालचा मायनस. प्लस मायनसचं काय होतं? मायनस होतं. म्हणजे 494.2 जूल. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो सर. कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम येतोय का काही? बाकीचे मला बाकीचे नाहीये, मला समजत नाहीये का? का प्रॉब्लेम येतोय? हॅलो, का समजलंय व्यवस्थित? मला क्लिअर करा. कॅल्क्युलेशन नाही जमले शिकवून पण. मधला रस्ता आहे सर, कळतंय आणि थोडं थोडं कळतंय. थोडं थोडंच कळतंय, जास्त नाही कळतंय. थोडं थोडं म्हणजे कळतंय. अडचण येते फक्त प्रोसेस मध्ये, पण कळतंय. लेक्चर रिपीट करा, कारण काय मी तिथल्या तिथं सोडवतोय ना. तेच. मग हे असं आलं का तुमचं आन्सर? हे आलं होतं 194. ते मग आता बोर्ड तर तुम्हाला नाही तर वापरत आहे तुम्ही? कुठला आपला बोर्ड का? हा. तो आता पुढच्या लेक्चरला वापरेल. ते आता ठीक. ते हे पहा, हे आलंय तुमचं इथं, दिसतंय का? हे बा, जे आपलं आन्सर आलं होतं की नाही, ते आन्सर तुम्हाला इथं दिसेल पहा. दिसतंय? दिसतंय का? हो सर. हा, तर हे जे यांनी केलंय ना इथं, हा काय त्यांनी कमाल म्हणजे काय प्रॉब्लेम केलाय त्यांनी इथं, म्हणजे ते बिलकुल मला पण समजत नाहीये, तुम्ही पण लक्ष देऊ नका. ओके, तुम्ही आपल्या कन्व्हेन्शनल फॉर्म्युल्याला फॉलो करा, जो आपला मेन फॉर्म्युला आहे. डायरेक्ट या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका, तुम्हाला आन्सर भेटलं पाहिजे. तर त्याचं याच्यामध्ये भरपूर प्रिंट मिस्टेक झालेले आहेत, तर ते भरपूर कन्फ्युज करतात आपल्याला प्रिंट मिस्टेक करताना. मग आता हे त्यांनी भरपूर कन्फ्युजन केलं इथं, म्हणजे हे कुठून पीआय येऊन जातात आणि हे पीआय येऊन जातं, हे मागे येऊन जातं, ते काहीच समजत नाही तिथं काय केलंय. आणि हे पुढे मागे घेऊन टाकलंय, परत खालचा गायब करून टाकलाय. इथं 1.4 आणि 1 मागे पुढे घेऊन टाकलाय, का घेतला माहित नाही. कारण कन्फ्युज करू नका त्याला, जसं आहे तसं फॉलो करा. ओके, हे समजलं का इथपर्यंत? हे बुक फॉलो करू नका. इथं तुमच्या बुक मध्ये भरपूर मिस्टेक असल्यामुळे ते प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत सर्व, नाही तर काही गरज नव्हती. हे इथलं करू नका. मी जे घेतलंय त्या पार्टने घ्या, म्हणजे फॉर्म्युलेने तुमचं आन्सर करेक्ट निघतं, चुकत नाही ते. त्याच्यामुळे काढून दाखवलं मी तुम्हाला ते, की कसं बरोबर येते. पुढे पहा, टू कॅल्क्युलेट द फायनल टेम्परेचर टी ऑफ कन्सिडरेट. आता आपल्याला टेम्परेचर पण काढायचे, फायनल टेम्परेचर. म्हणजे आता हे वर्क झालं, आपण फायनल प्रेशर काढलं, आता फायनल टेम्परेचर सुद्धा काढायचे. तर तुम्हाला टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम याच्यातलं रिलेशन ऍक्च्युअली समजायचं आहे, म्हणजे तेव्हाच ते क्लिअर होतं. ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, की प्रेशर आणि टेम्परेचर डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. ओके, म्हणण्याचा अर्थ ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये PV रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट अशी त्याची हे ना. तर याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता, PI अपॉन V, म्हणजे PI अपॉन P इनिशियल अपॉन P फायनल इज इक्वल टू असतं इनिशियल अपॉन T फायनल. हे रिलेशन लक्षात ठेवा, याची तुम्हाला गरज पडणार पुढे कधी कधी. म्हणजे टेम्परेचरच्या ठिकाणी डायरेक्ट प्रेशर लिहिलं तर काही फरक पडत नाही आपल्या सिस्टीम मध्ये. कुठल्या याच्यामध्ये? ॲडिबॅटिक प्रोसेस मध्ये. समजलं? हो सर. म्हणजे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं ऍक्च्युअली, त्याला म्हणजे असं काही फरक पडत नाही असं म्हणू शकत नाही समजा आपण.
तरी पण तुम्हाला ते रिलेशन काढून दाखवू का? जाऊ दे, काढून दाखवलं. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. जाऊ दे. हे पहा, हा जो फॉर्म्युला तयार झालाय, हा फॉर्म्युला कसा तयार झाला ते सांगतो. जसं तुम्हाला हा फॉर्म्युला काढून दाखवला होता, पहा आठवतं का? हा फॉर्म्युला काढून दाखवला होता, पहा कसा काढला होता? पी व्ही रेस टू गॅमा वरून काढला, कॉन्स्टंट असतो. म्हणजे P1 V1 रेस टू गॅमा पण कॉन्स्टंट वगैरे असतं. तसं सेम अशावरून असं निघतं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ याचा टी फायनल अपॉन टी इनिशियल इज इक्वल टू व्ही फायनल अपॉन व्ही इनिशियल गॅमा -1 असतो. आता गॅमा -1 हा रेशो जो येतोय, हा कसा येतोय? तर तो रेसिप्रोकल होऊन येतोय. म्हणजे तुम्हाला रेसिप्रोकल घ्यावा लागला, इथं गॅमा -1 झालेला आहे. ओके, प्रेशर इंटू व्हॉल्यूमचा प्रोडक्ट घेऊन. मला असं वाटतं जाऊ दे, डेरिव्हेशनच्या नादी लागू नका, पाठ करून घ्या या गोष्टीला. जर तुम्हाला टेम्परेचर मध्ये रिलेशन पाहिजे असेल, टेम्परेचर मध्ये, तर रिलेशन कसं ठेवणार तुम्ही दोनही रिलेशन पाठ करून घ्या. म्हणजे एक अडचणच राहणार नाही तुम्हाला न्यूमेरिकल वर. फॉर्म्युला सारखं पाठ करून घ्यायला काढ. पी फायनल अपॉन पी इनिशियल इज इक्वल टू असतं व्ही इनिशियल अपॉन व्ही फायनल टू गॅमा. हे समजलं? हा पहिला फॉर्म्युला होता, हे चुकलं इथं. हे फायनल पाहिजे, इथे इनिशियल पाहिजे. ते बुक मध्ये प्रिंट मिस्टेक झालेली होती, ते आपण करेक्ट केली होती मागच्या वेळेला. हे मला तुम्हाला फॉर्म्युला हा पी इनिशियल फक्त इकडे डिवाइड मध्ये घेतलाय. दिसतोय का? दिसतोय का? हो सर. हा, एवढंच आहे. आणि आता टेम्परेचरच्या बाबतीत पहा, फायनल टेम्परेचर अपॉन इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू सेम असं असतं पहा, व्ही एफ अपॉन व्ही आय. व्ही एफ अपॉन व्ही आय असतं ते रेस टू गॅमा -1 असतं. फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. इथं व्ही वरती, इथे व्ही एफ वरती. फॉर्म्युला पहा, व्ही एफ वरती असतो. हा बरोबर, करेक्ट. राहील लक्षात? हे दोनही फॉर्म्युले पाठ करून घ्या, हे गरजेचे. डेरिव्हेशन आहेत दोघंचे दोघं, काही गरज नाही आपल्याला डेरिव्हेशन काढायची. प्रेशर मध्ये म्हटलं तर असं रिलेशन असतं, आणि टेम्परेचर मध्ये म्हटलं तर असं रिलेशन असतं. ओके, हो. म्हणजे फायनल प्रेशर अपॉन इनिशियल प्रेशर इज इक्वल टू इनिशियल व्हॉल्यूम अपॉन फायनल व्हॉल्यूम रेस टू गॅमा. आणि टेम्परेचर मध्ये जर सांगायचं झालं तर फायनल टेम्परेचर अपॉन इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम अपॉन इनिशियल व्हॉल्यूम रेस टू गॅमा -1. ओके, हो सर. हे दोनही रिलेशन पाठ करून घ्या. मग ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना अडचण नाही. हे पण हे पण. आता जेव्हा जे काढायचं, जेव्हा टेम्परेचर काढायला सांगतात तेव्हा याचा वापर करायचा, आणि जेव्हा प्रेशर काढायला सांगतात तेव्हा याचा वापर करायचा. व्हॉल्यूम तुम्हाला दिलेला असतो, तेव्हा व्हॉल्यूम काढायला सांगितलं, प्रेशर दिला तर व्हॉल्यूमचं दोघांवरून निघतं. टेम्परेचर आणि टेम्परेचर दिलं असेल आणि व्हॉल्यूम काढायला सांगितलं फॉर्म्युला वापरायचा, आणि प्रेशर दिलं असेल आणि व्हॉल्यूम काढायला सांगितलं तर वरचा फॉर्म्युला वापरायचा. जे दिलंय त्याच्यानुसार ठरतं ते. पण हे दोन्ही फॉर्म्युले पाठ करून घ्या. फक्त लक्षात ठेवताना नीट लक्षात ठेवा, इथं इनिशियल व्हॉल्यूम वरती असतो, इथं फायनल व्हॉल्यूम वरती असतो. ओके, हो. हा, आणि स्क्रीनशॉट काढून घ्या जर तुम्हाला लागत असेल तर. काढला का? हो सर. हा, दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. सो आता पुढे जाऊ. आता इथं जो फॉर्म्युला वापरला त्यांनी, तोच फॉर्म्युला परत तसंच केलेला आहे एक्झॅक्ट. तो म्हणतो पहा, फायनल टेम्परेचर काढा. फायनल टेम्परेचर काढता काय करायचं? आपल्याकडे व्हॉल्यूम दिलेले आहेत त्यांनी, फायनल टेम्परेचरचा तोच फॉर्म्युला आहे पहा. मिनिट उठवा, टी फायनल अपॉन टी इनिशियल इक्वल टू व्ही फायनल अपॉन व्ही इनिशियल रेस टू गॅमा -1. हे पहा, दिसतोय का इथं? दिसतोय का? तोच फॉर्म्युला आहे ना हा. टी इनिशियल पा तिकडे शिफ्ट केलाय फक्त मी, दुसरं काही केलेलं नाहीये. हा जो टी इनिशियल होता याला इकडे शिफ्ट केलाय. हे पहा, समजलं?
आणि व्हॉल्यूम वगैरे मला दिले होते म्हणून मी तो फॉर्म्युला वापरणार, कारण मला याच्यामध्ये सगळंच माहिती आहे. पहा, याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी नोन आहे. टी फायनल काढायचा आहे, आता काढायचा होता फायनल काढायचं आहे आपल्याला. व्ही फायनल दिलेला आहे, व्ही इनिशियल पण दिलेला आहे, टी इनिशियल पण दिलेला आहे, गॅमा पण दिलेला आहे. मग सर्व व्हॅल्यू टाकायचं ना आन्सर काढायचं. किती इझी आहे. ओके, आता राहिला प्रश्न याचा, तो व्हॅल्यू टाका. पहा, टी इनिशियल जो दिलेला होता तो 27 डिग्री सेल्सिअस दिलेला होता. त्याला केल्विन मध्ये करा, म्हणजे ते 27 डिग्री सेल्सिअस प्लस 273 म्हणजे ते होईल 300 केल्विन. ओके, म्हणजे हा 300 केल्विन झाला पाहिजे. समजतंय. इनिशियल टेम्परेचर नाही. हॅलो. हो सर, हो सर. हा, व्ही फायनल अपॉन व्ही इनिशियल, याचा अर्थ काय. व्ही फायनल म्हणजे काय होतं, 1/15 पार्ट आणि व्ही इनिशियल म्हणजे 1 पार्ट. दोघांचा रेशो काय येणार, 1/15 म्हणजे तो 1/15. ओके, डिवाइड बाय 1 म्हणजे हा याची जोड राहील, हा याची जोड राहील, हा 1/15 पार्टच येणार. आणि रेस टू गॅमा -1 म्हणजे तो 1.4 - 1 म्हणजे त्याचं होणार 0.4. 1/15 तर पाहिजे, 15 कसं काय आलं. परत चुकलंय काहीतरी इथं, करेक्ट करा. हे 1/15 पाहिजे. समजलं का. हॅलो, समजलं का. ते 1/15 पाहिजे, कारण काय आहे, फायनल व्हॉल्यूम म्हणजे काय, 1 लिटरचा 15वा भाग आणि इनिशियल व्हॉल्यूम म्हणजे काय 1 लिटरच. मग 1/15 डिवाइड बाय 1 करणार तर त्या आन्सर 1/15 येईल ना. समजलं का. हो सर. हा, मग तिथं 1/15 चा रेस टू 0.4 पाहिजे. ते फक्त 15 चा रेस टू 0.4 प्रिंट झालंय, त्याला करेक्ट करा. मग इथं लॉग वापरावं लागेल तुम्हाला, लॉग. ओके, यूज करावं लागेल. मग लॉग वापरा, हा 300 तर बाजूला घ्या, लॉग ऑफ 300 येईल तो इथं, प्लस लॉगच्या आधी 0.4 येणार आणि लॉग ऑफ 15 1/15 येणार, आणि मग त्याला सॉल्व्ह करा. आणि मग पुढे आन्सर निघतो. तुमचा आन्सर हे भेटेल काहीतरी 88.6 किलो केल्विन. ते आन्सर तुम्ही लिहा. हे बघा, खूपच जास्त प्रिंट मिस्टेक झाले, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम क्रिएट होतो याच्यात. ओके, सो हे टेम्परेचर आहे तुमचं. समजलं का हे. हो सर. हे समजलं का. हा, आणि ती चौथी गोष्ट आहे, हाऊ वुड यू आन्सर चेंज इफ द प्रोसेस वेअर आयसोथर्मल. प्रोसेस आयसोथर्मल झाली तर काय होणार. मग आता काय चेंज होईल आयसोथर्मल प्रोसेस मध्ये, सगळ्याच गोष्टी काढाव्या लागतील ना. मग पहिली गोष्ट प्रेशर काढावं लागेल आयसोथर्मल प्रोसेस मधला. आता आयसोथर्मल प्रोसेसचं इक्वेशन काय असतं, PV = कॉन्स्टंट. नीट आठवा, मी प्रोसेसचे इक्वेशन शिकवताना सांगितले तुम्हाला. आयसोथर्मल. ओके, हे पहा, मी सर्व इक्वेशनचे सांगतो तुम्हाला इथं, म्हणजे ते कसं कन्फ्युजन राहणार नाही. ही काढून घ्या प्रिंट. आपण सर्वात पहिली प्रोसेस पाहिली होती आयसोथर्मल का. हो सर. आयसोथर्मलचं इक्वेशन असतं आयसोथर्मल होती. प्रेशर व्हॉल्यूम = कॉन्स्टंट. हे त्याचं इक्वेशन आहे, जनरल इक्वेशन. प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. हे समजलं का जनरल इक्वेशन तुम्हाला. आता आपण ॲडिबॅटिकने सोडतो, आता आपण त्याच प्रोसेसला आयसोथर्मल प्रोसेसने सोडवणार. स्क्रीनशॉट घ्या. घेतला का स्क्रीनशॉट. पुढे जातो मी घेतला असेल तर. मग आता आपली जी प्रोसेस होती, आपण ॲडिबॅटिक वरनं कुठं शिफ्ट करणार आहोत,
हा आपण प्रोसेसला शिफ्ट करणार आहोत आयसोथर्मली. सो आता प्रेशर आपल्याला आयसोथर्मल प्रोसेसने काढायचे. आयसोथर्मल प्रोसेस जर वापरायची असेल तर आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन वापरावं लागेल. आपण मागच्या वेळेस PV रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतलं होतं बिकॉज प्रोसेस कुठली होती, ऍडिबॅटिक प्रोसेस होती. आता आपण इक्वेशन घेणार प्रेशर व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजलं का? का आता प्रोसेस कुठली आहे? आयसोथर्मल आहे. एनी डाऊट? हॅलो हॅलो. हो सर. हा मग आता यांचं प्रेशर कसं काढलं होतं मागच्या वेळेस मी तुम्हाला इक्वेशन काढून दाखवलं होतं पहा. P1 V1 रेस टू गॅमा 1 इज इक्वल टू P फायनल V फायनल रेस टू गॅमा असं असेल. मग मी तुम्हाला हा VI आणि V गॅमा गॅमा खाली आणला होता आणि रेस टू गॅमा कॉमन निघला होता. आता ते कठीण गोष्ट होती, हे खूप सोपी गोष्ट असते. P इनिशियल आणि V इनिशियल हे इक्वलच असणार P फायनल आणि V फायनल सोबत. का बरं? कारण ते कॉन्स्टंट आहे. ते कुठल्याही पॉईंटला तुम्ही या दोघांचा प्रोडक्ट घ्या तर तुम्हाला सारखाच भेटेल. कोणत्या प्रोसेसमध्ये? सर्व प्रोसेसमध्ये. मग मी हे दोन्ही इक्वेशन घेतो. यातनं मी काय करतो, मला कोण काढायचंय? P फायनल काढायचंय का? मग V फायनल इकडे डिवाइड करून घ्यायचं. भेटला फॉर्म्युला. समजलं का? समजलं का? हो सर समजलं. हा मग याच्यामध्ये फक्त मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, मला आन्सर भेटलं. तर आयसोथर्मल प्रोसेस राहिली असती तर P फायनल तुमचं 15 ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर आलं असतं. ऍटमॉस्फेरिक टेम्परेचरचा अर्थ असतो 15 into 10⁵ पास्कल. ओके. समजलं का? हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला हे ऍटमॉस्फेरिक कधी कधी समजत नाही. ऍटमॉस्फेरिक म्हणजे याचा अर्थ असतो 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे असतं 1.013 into 10⁵ पास्कल. हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. समजलं का? 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग हा 15 ऍटमॉस्फेरिक म्हणतो म्हणजे याचा अर्थ याला मल्टिप्लाय बाय किती करायचं? 15. मग हे अप्रॉक्सिमेटली हे 1.0 म्हणजे 1च आहे ते. बरोबर ना? मग 15 into 1 केलं तर 15 into 10⁵ पास्कल असा त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे. आलं का लक्षात? हॅलो समजलं का? तो काय म्हणतोय ते 15 ऍटमॉस्फेअर म्हणजे काय? 15 into 10⁵ पास्कल म्हणजे 15 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आलं हो लक्षात? सर. हो हा सर. ते लक्षात ठेवा. ते शब्द जो वापरतो त्याच्या मागे अर्थ असतात. उगा टाइमपास वापरत नाही तो तिथं. मग आता there will be no change in the temperature because it's an isothermal process. जर सेकंड क्वेश्चन होता फायनल टेम्परेचर काढा, म्हणजे इथं पहा हा क्वेश्चन पण होता ना फायनल टेम्परेचर. मग फायनल टेम्परेचर मध्ये फरक भेट का आयसोथर्मल प्रोसेस मध्ये? आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर मध्ये फरक पडेल का? नाही पडणार. कारण तिथं म्हणतो आपण चेंज इन टेम्परेचर काय असतं? कॉन्स्टंट असते ते. म्हणून तर आयसोथर्मल प्रोसेस आहे. मग टेम्परेचर बदलत नाही. सुरुवातीला जे असेल तेच फायनल असेल. मग तो प्रश्न सॉल्व्ह करायची गरज नाहीये. तुम्ही देयर विल बी नो चेंज इन द टेम्परेचर बिकॉज इट्स अन आयसोथर्मल प्रोसेस. इन आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर नेव्हर चेंज. एनी डाऊट? ओके. राहिला प्रश्न वर्कचा. त्यांनी वर्क काढायला सांगितलं होतं पाहिजे इथं. तर आपण हे ऍडिबॅटिक प्रोसेसचा वर्कचा फॉर्म्युला वापरला होता आणि काढलं होतं. आता ऍडिबॅटिक प्रोसेस नाही, आता आयसोथर्मल प्रोसेस वापरायचा. वर्कचा फॉर्म्युला हा आहे वर्क इज इक्वल टू nRT लॉगॅरिथम ऑफ फायनल व्हॉल्यूम अपॉन इनिशियल व्हॉल्यूम. पाठ केला होता की नाही फॉर्म्युला आपण हा? मग काही नाही, फक्त त्याच्यात व्हॅल्यू टाका. n म्हणजे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोलची व्हॅल्यू आता या प्रोसेसमध्ये त्यांनी तुम्हाला n ची व्हॅल्यू दिलेली का इथं? नाही दिलेली. फायनल प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस. अच्छा यांची व्हॅल्यू घेऊन हवी 0.405.
करून घेतली. PV is equal to nRT वरून ideal gas equation volume. ही गोष्ट जरा इंटरेस्टिंग आहे, म्हणजे न समजण्यासारखी आहे. नंबर ऑफ मोल्स दिले नाही, त्यांनी डायरेक्ट अझ्युम करून घेतले 0.405 असं अझ्युम करता येत नाही डायरेक्ट. प्रत्येकाचे नंबर ऑफ मोल्स वेगवेगळे असतात. सर ते For पण ideal पाठ gas. करावे. हॅलो, हा नंबर ऑफ मोल्स पाठ करावे लागतात की एक्झाम्पल मध्ये दिलेले असतात? नाही, दिलेले असतात ते जनरली. नंबर ऑफ मोल्स दिलेले असतात. नंबर ऑफ मोल्स दिलेले असतात, पण त्यांनी दिले मला आणि डायरेक्ट देऊन टाकले. मग काहीतरी चेंज करता येईल समजा इथून. आता ते सीव्हीची व्हॅल्यू दिली म्हणजे काहीतरी फायदा असेल सीचा. नंबर ऑफ मोल्स इथून काढा, मग त्यांनी काढा तर काही सांगितलं पण नाही काढायला. 20.8 जूल पर मोल केल्विन. आता ते तर स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फक्त, त्याची काय गरज पडली. सीपी आणि सीव्हीचं रिलेशन नंबर ऑफ मोल्स मध्ये कुठंच नाही. पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम प्रोडक्ट इज इक्वल टू पीव्ही इज इक्वल टू NRT. सो NRT टी इनिशियलला होऊ शकतो. पीव्ही इज इक्वल टू NRT प्रेशर व्हॉल्यूम. अच्छा, काढावं लागेल मग. तुम्हाला हा नंबर ऑफ मोल्स इथं दिलेला नाहीये. सो डायरेक्ट कसं काय घेतला ते मला माहित नाही, पण असं डायरेक्ट घेता येत नाही. त्याला आयडेंटिफाय करावं लागेल. आणि त्याला करण्यासाठी मग हे उपाय असू शकतो. समजा इथं जर मला हा न्यूमेरिकल आला असता तर मी काय केलं असतं, मी म्हटलं असतो हा आयडियल गॅस इक्वेशन आहे. बरोबर. सो आयडियल गॅस इक्वेशन आहे तर PV इज इक्वल टू NRT असलं पाहिजे. बरोबर असलं पाहिजे की नाही. हॅलो, हॅलो, हो सर. आवाज येत नाही का? हा, अरे हे आयडियल गॅस इक्वेशन आहे ना हे. हो. मग याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकल्या असत्या, म्हणजे प्रेशर व्हॉल्यूमचा प्रोडक्ट हा NRT एवढाच असणार, त्याच्यात नो डाऊट. मग ते कुठल्याही ठिकाणचं असतो, इनिशियल फायनल सगळ्या ठिकाणी अप्लाय होतं. मग आता मी सुरुवातीचं इनिशियल प्रेशर मला माहिती आहे, इनिशियल व्हॉल्यूम सुद्धा माहिती आहे, मला इनिशियल टेम्परेचर सुद्धा माहिती आहे, मला आरची व्हॅल्यू फिक्स आहे 8.31. मला फक्त कोण भेटेल याच्यातनं, N भेटेल की नाही, भेटेल की नाही, भेटेल. मग ती यांची व्हॅल्यू घेऊन मी त्याच्यात टाकली असती, मग पुढे सॉल्व्ह केलं असतं. पण आता डायरेक्ट यांची व्हॅल्यू कसं काय काढली मला माहित नाही इथं, डायरेक्ट कसं काय आला हा N. पण माझ्या हिशोबाने तो असा आला पाहिजे, कारण इथं आयडियल गॅस इक्वेशन आहे. तुम्हाला प्रेशर व्हॉल्यूम इज इक्वल टू NRT हे आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे. तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. प्रेशरची व्हॅल्यू इनिशियल प्रेशर, इनिशियल व्हॉल्यूम, इनिशियल प्रेशर. ओके, या कंडिशनला सुद्धा तो सॅटिस्फाय होणार. सो याच्यामध्ये इनिशियल प्रेशर किती होतं तुमचं, 1 इंटू 10⁵ पास्कल, 10⁵ पास्कल इंटू इनिशियल व्हॉल्यूम काय होता आपला 1 लिटर, म्हणजे त्याला असं म्हणता येईल 10⁻³ मीटर क्यूब इज इक्वल टू N. आपल्याला काढायचं आहे R ची व्हॅल्यू 8.31 आणि टेम्परेचर होतं आपलं 300 केल्विन. ओके, सो याला डिवायडेड बाय हे करा, म्हणजे 10⁵ आणि 10⁻³ सो 10⁻² डिवायडेड बाय हे आन्सर येणार काहीतरी. याचे 0 तिकडे शिफ्ट होतील, म्हणजे 831 पॉईंट इंटू 3 होईल ते असं. ओके, म्हणजे आपल्याला आन्सर काढावं लागेल 200 नाही, कारण हा 10⁻² म्हणजे याचा अर्थ असतो 100 डिवायडेड बाय यांचा मल्टिप्लिकेशन. सो 3 1 जा 3, 3 3 जा 9 आणि 3 8 जा 24.
अच्छा, सो बरंच काहीतरी कॉम्प्लिकेटेड 0.4 येण्यासारखं येतं ते, म्हणजे याच्यावरती समजा 0 घेतलं तर 1 0 असा येईल. सो ते 1000 होतात आणि खाली 2000 आहे. पुन्हा 1 0 घ्यावं लागेल. 0.4 आलंय ना. हम्म. ठीक आहे, हे तात्पुरतं राहू द्या बाजूला, कारण क्वेश्चन मध्ये दिलेला असतो नंबर ऑफ, असं डायरेक्ट घेता येत नाही. यांनी डायरेक्ट घेतलाय म्हणजे याचा अर्थ इथं द्यायला पाहिजे होता. जो दिला नाही तर तो निघतो कसा, त्याच्याबद्दल काहीच डिस्कशन नाहीये. सो ऍक्च्युली सध्याला तरी माहित नाही की हा नंबर ऑफ मोल कुठून आला. त्यामुळे तात्पुरता सध्याला याला अझ्युम करा. मी तुम्हाला उद्याचा आन्सर सांगतो की हे काढलं कसं, आणि जर ऍक्च्युअली चुकलंच असेल, इथं द्यायचं राहिलं असेल तर मग आपण इथं ऍड करू. ओके. हो सर. या न्यूमेरिकल मध्ये एवढ्या मिस्टेक आहेत तुमच्या की म्हणजे तो न्यूमेरिकल त्यांनी काय प्रिंट केलाय त्याचं त्याला समजत नाही की त्यांनी काय करून टाकलंय ते. अवघडच काम करून ठेवून दिलंय त्या न्यूमेरिकल. सो वर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये पहा एकदम इझी, बाकी नंबर ऑफ मोल्स काढून घ्यायचा, दिला असेल तर ते घ्यायचा टाकायचा. आता याला दिलेला इथं म्हणून त्यांनी घेतला तो, मग तो फक्त नंबर ऑफ मोलच्या जागी टाकतो, आर च्या जागी 8 पॉईंट टाकतो, आणि हे 300 घेतले त्यांनी टेम्परेचर, आणि हे घेतलं त्यांनी इथं. ओके. दोघं व्हॉल्यूमचा रेशो घेतलेला आहे. ओके. सो दोघं व्हॉल्यूमचा रेशो त्याचा -0.27 0 भेटतो, आणि तो रेशो त्यांनी घेऊन मग त्यांनी इथं सिम्प्लिफाय करून हे सगळं मल्टिप्लिकेशन करून जूल मध्ये काढले. मग तो विषय असा आहे की आता याचा प्रश्न नाहीये, आता यांनी कन्क्लुजन मांडलं इथं की वर्क कोणाचं जास्त कोणाचं कमी, कोणाला जास्त वर्क लागलं कोणाला कमी वर्क लागलं, मग तो वेगळा विषय. मग ते वर्क आलं कसं, त्याच्या नंबर ऑफ मोलचा प्रॉब्लेम होता. आपलं जे सुरुवातीचं वर्क होतं ते -494 जूल होतं, आणि हे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये -2726 जूल वर्क लागलाय. जे तुम्ही नीट पहा, ऍडियाबॅटिक प्रोसेस मध्ये -497 वर्क लागलं होतं, आणि इथं 2000 वर्क लागलंय. मग वर्क कुणाला जास्त लागतं, वर्क कुणाला जास्त लागतं? वर्क कुणाला जास्त करावं लागतं? आयसोथर्मल. हा, ऍडियाबॅटिक प्रोसेसचं जे वर्क आहे, वर्क ड्युरिंग द ऍडियाबॅटिक प्रोसेस इज व्हेरी लेस दॅन आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे तेच सिस्टीम आयसोथर्मल मध्ये जर करायची म्हटली तर तिथं वर्क जास्त करावं लागेल, आणि तेच सिस्टीम ऍडियाबॅटिक मध्ये करायची म्हटली तर वर्क कमी करावं लागतं. दोघांमधला फरक आहे. तो फरक आहे की ऍडियाबॅटिक फक्त हीटची रिगार्डिंग आहे, आणि हे टेम्परेचरची रिगार्डिंग आहे. तर टेम्परेचरला जास्त वर्क करावं लागतं, हीटला कमी वर्क करावं लागतं. म्हणून हीटची रिगार्डिंग सिस्टीम आपण कधी पण प्रेफर करतो. लक्षात, कमी वर्क मध्ये होते ना. आणि तुम्हाला माहिती आहे की जर हीटच चेंज होणार नाही तर टेम्परेचर चेंज होण्याचा प्रश्न सुटत नाही जास्त. ओके. म्हणून आपण या ऍडियाबॅटिक सिस्टीमला जास्त प्रेफरन्स देणार, असं ते त्यांनी कन्क्लुजन मांडलं शेवटी. तो विषय तो नाहीये. विषय हाय की हा यन आपल्याला समजत नाही, नंबर ऑफ मोल्स कुठून आला, तो एक तर क्वेश्चन मध्ये दिलेला पाहिजे, नाही तर मग तो काढता आला पाहिजे. काढण्यासाठी मी प्रयत्न केला पण तो तसं काही येत नाही. दुसरा काहीतरी उपाय असेल तो मी चेक करतो आज आणि सांगतो तुम्हाला उद्या. हो सो सर. बस एवढा तो न्यूमेरिकल आहे, आणि याच्यामध्ये सायक्लिक प्रोसेस वगैरे हा पार्ट आहे. आता मला असं वाटतं हा पार्ट नंतर पाहू आपण, काही गरज नाही पाहायची. शॉर्टकट मध्ये सांगू का, जास्त सर. डीप मध्ये जायची गरज नाही त्याला. सायक्लिक प्रोसेस हा छोटासा पार्ट आहे. सायक्लिक प्रोसेस हा सर हे मला एक डाऊट होता, ते हम्म. फिजिक्स मध्ये आणि केमिस्ट्री मध्ये ते आयडियल शब्द वापरतात बघ, आयडियल सोल्युशन्स, आयडियल हा. गॅस. तर हे आयडियल म्हणजे नेमकी काय कन्सेप्ट आहे? आयडियल म्हणजे आपण काही गोष्टी स्टँडर्ड म्हणून कन्सिडर केलेल्या असतात. जसे की आता समजा जेव्हा फर्स्ट चॅप्टर ज्या जर चेंज घेतलं होत नाही तुम्ही, असं. नाही त्याच्या आयडियल केसेस असतात. म्हणजे आपण त्याला आयडियल का म्हणतो, कारण ते आपण अझ्युम केलेलं असतं. म्हणजे 100% आपण आयडियली कन्सिडर केलं, प्रॅक्टिकली तसं बिलकुल पॉसिबल नाही. प्रॅक्टिकली जे कधीच पॉसिबल होऊ शकत नाही तशा गोष्टींना आपण म्हणतो आयडियल गोष्टी. मग त्याच्या बेसवर आपण कॅल्क्युलेशन बनवतो.
जसे तुम्हाला इथं फ्लुइड हा जो पार्ट शिकवला होता मी, तर मी तुम्हाला ती गोष्ट शिकवली असेल. फ्लुइड मध्ये आयडियल फ्लुइड नावाची गोष्ट होती पहा ही. आता 26 हा हे पहा. आता मी जेव्हा आयडियल फ्लुइड हा शब्द वापरतो, आयडियल हा शब्द कधी यूज केला जातो, जेव्हा जी गोष्ट प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे, म्हणजे खरंच इम्पॉसिबल आहे. आता आयडियल फ्लुइड, आता जेव्हा मी आयडियल फ्लुइड हा शब्द वापरेल, मग फ्लुइड मध्ये आयडियल गॅस सुद्धा येतो. आता मी जेव्हा म्हणतो तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन, गॅस हा वर्ड हा फ्लुइडच्या अंडर येणारा वर्ड आहे. कारण फ्लुइड म्हणजे याचा अर्थ काय असतो, गॅस ऍज वेल ऍज लिक्विड. समजलं का? मग मी जेव्हा तुम्हाला म्हणतो ना की आयडियल गॅस इक्वेशन, तर तो आयडियल गॅस म्हणजे नेमका तो आयडियल गॅस कोणता असणार, तर तो असा गॅस असणार पहा. म्हणजे तो आयडियल गॅस कसा असतो, जो इनकॉम्प्रेसिबल असतो. त्या कंडिशन आहे, त्या कंडिशन आपण ऍझ्युम करून त्याच्यावर कॅल्क्युलेशन करतो की जो गॅस कधीच कॉम्प्रेस होणार नाही. असं पॉसिबल आहे का? गॅस कॉम्प्रेस होतो है ना. जो गॅस कधी ज्याचा फ्लो इरोटेशनल असतो, म्हणजे जो इरोटेशनल फ्लोचा असतो, स्मूथ असतो, टर्ब्युलन्स फ्लो तयार होत नाही, अशा गॅस. जो नॉन व्हिस्कस गॅस आहे, म्हणजे ज्याची विस्कॉसिटी जवळपास 0 आहे. आता असा कुठलाच मटेरियल नाही ज्याची विस्कॉसिटी 0 आहे. गॅस असा होऊ शकत नाही. असा गॅस की ज्याची जो स्टेडी फ्लो मध्ये फ्लो होतो, म्हणजे कॉन्स्टंट टाइम मध्ये कॉन्स्टंट डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, सारख्या वेलॉसिटीने जातो, असा गॅस. ह्या प्रॉपर्टी फॉलो करणाऱ्या गॅसला आपण कुठला गॅस म्हणू? आयडियल गॅस. हा, समजलं? हो. असं असतं. म्हणजे प्रत्येक जेव्हा आयडियल हा शब्द जेव्हा मी वापरतो, तेव्हा त्याच्या काही कंडिशन्स असतात. त्या कंडिशन ऍझ्युम केलेल्या असतात, जसं प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. प्रॅक्टिकली कुठलाच गॅस इनकॉम्प्रेसिबल शकत नाही, प्रॅक्टिकली कुठलाच गॅस इरोटेशनल असू शकत नाही, कुठलाच गॅस नॉन व्हिस्कस असू शकत नाही, कुठलाच गॅस स्टेडी पण असू शकत नाही. हॅलो सर. हा, मग या कन्सेप्ट मांडल्या जातात. ते मानले अशासाठी जातात की मी जेव्हा तुम्हाला शिकवतो त्या टायमाला जर मी ह्या सगळ्या कंडिशनचा टोटल इम्पॅक्ट करायचं म्हटलं, तर ते खूप कॉम्प्लिकेटेड आणि इंटिग्रेटेड तयार होईल. बरोबर की नाही? हो. हा, राहिला प्रश्न याचा. आता जेव्हा तुम्ही एक डिझाईन इंजिनियर म्हणून काम करणार, पुढे एक डिझाईन इंजिनियर वगैरे होणार तुम्ही, दॅट टाइम तुम्ही कॉम्प्रेसिबिलिटी साठी ऍक्च्युअली गॅस कॉम्प्रेस झाल्यामुळे किती इम्पॅक्ट होणार याचा एक रेशो ठरवलेला असतो. की समजा जर एअर असेल तर कॉम्प्रेसिबिलिटीचा त्याच्यावर किती फरक पडतो, तर समजा 1% पडला, 0.5% फरक कॉम्प्रेसिबिलिटीचा पडतो. जर व्हिस्कस फ्लो असेल तर त्या व्हिस्कोसिटीनुसार त्याचा काय फरक पडतो, सपोज आपण कन्सिडर करतो की 1% व्हिस्कोसिटीमुळे फरक पडला, स्टेडीमुळे सपोज काहीतरी 0.2% फरक पडला. असं आपण स्टँडर्ड फिजिक्स मध्ये काढून ठेवलंय लोकांनी की स्टेडी फ्लो मुळे याच्यामुळे किती 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 फरक पडतो, जास्तीत जास्त. आपण काय करतो, 2% जनरली हा फरक पडत असतो. म्हणजे विस्कस वगैरे, इनकॉम्प्रेसिबिलिटी वगैरे या सर्वांचा 2% फरक पडतो आयडियलची. मग आपण काय करतो, मला जर डिझाईन समजा 10 मीटर घ्यायचं होतं, तर मी त्याचा 2% इन्क्रीज करतो. ते कशासाठी? फॅक्टर ऑफ सेफ्टी. समजलं का? हो. मग ते फॅक्टर ऑफ सेफ्टी मध्ये 2% का वाढवलं तुम्ही? कारण हे आयडियली करेक्ट आहे, आणि हा 2% टाकलं की ते कोणत्या करेक्ट होऊन जाईल? प्रॅक्टिकली करेक्ट होईल. समजलं का? हो सर. असे म्हणजे आपण आयडियलीचा अभ्यास करतो आणि प्रॅक्टिकलच्या केस टाकून देतो, संपला विषय. आयडियली आपल्याला त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे प्रॅक्टिकली होऊन जातं ते. असं आहे ते. पण तुम्ही जर प्रॅक्टिकली विचार केला तर मग प्रॅक्टिकली तर तुम्ही जगात कितीही कॅल्क्युलेशन करा, ते इम्पॉसिबल आहे ते करेक्ट येणं. इम्पॉसिबल गोष्ट आहे ना, कारण गॅस प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रेसिबल थोडी राहतो. तो कुठल्या ठिकाणी कुठं कमी जास्त कॉम्प्रेस असतो, कुठे जास्त कॉम्प्रेस असतो, कुठे कमी असते, कुठे जास्त असते, कुठे विस्कोसिटी कमी असते, कुठे जास्त असते. कसे कॅल्क्युलेशन करणार आहे तुम्ही? मग फिजिक्स मध्ये आपण आयडियल गोष्टींचे कॅल्क्युलेशन करतो आणि त्याच्यामध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणून प्रॅक्टिकल गोष्टींना ऍड करतो. त्याचा आपल्याला फायदा होतो की आपले कॅल्क्युलेशन स्टॅटिक असतात, आपण सर्व ठिकाणी त्यांना अप्लाय करतो आणि समवॉट डिफरन्सने ते करेक्ट असतं. म्हणजे आपण बनवलंय स्टॅटिक बेस,
त्या स्टॅटिक बेसवरती आपण बिल्डिंग मानतो. आपण जर व्हेरिएबल बेस ठेवला असता तर प्रत्येक ठिकाणी व्हेरी झालं असतं ते. म्हणून आपण आयडियल गॅस इक्वेशन, आयडियल गॅस फ्लुइड, आयडियल फ्लुइड, आयडियल लिक्विड असं आयडियल करतो सगळं. समजलं? हो सर. हा. आणि कोणाला काही डाऊट? डाऊट छान होता. थांबू आपण आज मग. ओके. हो. हे चॅप्टर जवळपास इथं संपलंय, संपल्याच जमाय. तो न्यूमेरिकलचा जो शेवटचा पोर्शन आहे तो रिपीट करा तुम्ही न्यूमेरिकल. मी तो नंबर ऑफ मोल्स कुठून आला ते सांगतो तुम्हाला. थांबू आपण.